नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात आला आज उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा सत्कार। धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज रोजी धुळे जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर साहेब यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान या कार्यक्रमात राज्यातील सर्वोत्कृष्ट सीईओ ठरलेले धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे, महाराष्ट्र शासनाच्या बालस्नेही पुरस्कारप्राप्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, माहिती संचालकपदी पदोन्नती मिळवलेले वरिष्ठ अधिकारी गणेश मुळे आणि धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील मॅडम यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे विशेष मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान कार्यक्रमासाठी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज भाऊ गर्दे, उपाध्यक्ष अतुल भाऊ पाटील यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारीसह कार्यकारी सदस्य उपस्थित होते। आजचे जे काही जे मोठे सत्कार होते ते दोन होते माझ्या मते, तीन पण नव्हते। जसं मॅडमने सांगितलं की गाड्याबरोबर नाण्याची यात्रा, आता माझी कोण यात्रा निघाली काय माहिती। या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित आजचे आपले गौरवार्थी सन्मानार्थी आमचे सीओ साहेब विशाल नरवाडे, आपले एसपी साहेब ढिवरे साहेब, अमिता दगडे पाटील महापालिका आयुक्त, या आमचे जिल्हा माहिती अधिकारी आणि या महिला मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे, त्यांची सर्व कार्यकारिणी, उपस्थित सर्व मराठी पत्रकार संघाचे सर्व सदस्य आणि बंधूंनो, मला वाटतंय की ज्या लोकांचा आज आपण या ठिकाणी, ज्या अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला, ते लोक खरोखर गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहेत। सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी या तीनही अधिकाऱ्यांचं इनफॅक्ट मनापासून अभिनंदन करतो। आणि हा राज्य स्तरावर झालेला गौरव हा आपल्या जिल्ह्यापर्यंत आणणे आणि जिल्ह्यापासून तो गावापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मराठी पत्रकार संघाने हातात घेतलं, हे त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदनास पात्र आहे। जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या किंवा अध्यक्षांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी विजिट केलेली आहे, हिंगोलीत केली, अकोल्यात केली, प्रत्येक ठिकाणी मी एकच गोष्ट सांगत आलेलो आहे की पत्रकार हे एका जिल्ह्यातलं धमनीचं काम करतात। म्हणजे रक्त जसं शरीरात पसरत असतं ते त्याप्रमाणे या पत्रकारांचं सगळं कामकाज हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचलेलं असतं।